आपण सध्या पुणे एकता नगर मधली ही महत्त्वाची दृश्य पाहतोय। आता आपण पाहतोय पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। खडकवासलामधून 35,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुद्धा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय एकता नगर मध्ये आता खबरदारी राखली जाते। सॅम टीव्हीवर पुण्यातील एकता नगर मधील ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी एकता नगर मध्ये लष्कराला सुद्धा इथे तैनात राहण्याची विनंती केलेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहतोय एकता नगर मध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती। जवळपास पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचलं होतं आणि आता याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खडकवासला धरणातून 11च्या सुमारास 35,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एकता नगर मध्ये आता नागरिकांचं स्थलांतर सुद्धा केलं जात आहे। साम टीव्हीवर पुण्यातील एकता नगर मधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। आणि अधिकचा अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी पुण्याचे अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, आता एकता नगर मध्ये नागरिकांचं स्थलांतर सुरू झालंय, काय सध्याची परिस्थिती आहे? क्षेत्रीय कार्यालयामधील अधिकारी कर्मचारी एकता नगरी पूरग्रस्त मदत केंद्राचे आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहेत। नागरिकांनी घाबरून तर आपण सध्या या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या दृश्यांच्या मागे जो महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडून दवंडी सुद्धा इथे पिटवली जाते की आता 11 नंतर 35,000 क्युसेक इतका खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं आवाहन केलं जात आहे।